सायली प्रियाला म्हणते, तू जे हे काय करतेस ना ते माझ्या चांगलंच लक्षात येत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत, येथील वस्तू कुठे असतात हे तुला नाही कळायचं. असं म्हणून ती प्रियाला सरबत बनवण्यासाठी सगळं सामान देते. प्रियाला साधं सरबतही बनवता येत नसतं. ती सायलीकडे पाहून इशारा करून विचारते, हे बरोबर आहे ना, परंतु सायली तिला काहीच सांगत नाही. त्यामुळे प्रियाला खूप राग येतो. ही सायली खूप शहाणपणा करते, तिला धडा शिकवावाच लागेल असा विचार ती करते. इकडे विमल कल्पनाची काळजी घेत असते. प्रिया सगळ्यांसाठी सरबत घेऊन येते आणि म्हणते, सरबत घ्या आणि आता टेन्शन घेऊ नका. अस्मिता तिची खूप काळजी करते की तू किती चांगली आहे, आमचा विचार करतेस. प्रिया लगेचच अश्विनला सरबत देऊ लागते, पण अश्विन त्यासाठी नकार देतो. पूर्णा आजी म्हणते, घे अश्विन, ती एकुलती एक मुलगी आहे जी आपल्या घराचा विचार करते, दुसरं कुणीही करत नाही. हे ऐकून सायलीला वाईट वाटतं. इकडे कल्पनाला शुद्ध येते आणि ती विमलला विचारते, हे आलेत का? तिला विमल सांगते, नाही आलेत अजून. ती कल्पनाला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कल्पना जबरदस्तीने खाली येते आणि विचारते, हे अजून आले नाहीत का, कुठे आहेत? तेव्हा सायली तिला शांत करते. प्रिया तिला सरबत देऊ लागते, परंतु कल्पना त्यासाठी नकार देते. सायली कल्पनाला शांतपणे समजावून सांगते की तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेतल्याने बाबा परत येणार नाहीयेत. अर्जुन सर गेलेत ना, ते नक्कीच त्यांना परत आणतील. तुम्ही सरबत प्या. असं म्हणून ती कल्पनाला थोडं सरबत पाजते. प्रियाला खूप राग येतो. या म्हातारीला बाटलीत उतरवणं सोपं आहे, पण कल्पना प्रत्येक वेळेस मला पकडते, काहीतरी करावं लागेल असा विचार ती करते. इकडे प्रताप हा महिपतचे खूप आभार मानतो की तुमच्यामुळे आज मी सुटलोय. तो रविराज आणि नागराजचेही आभार मानतो आणि म्हणतो की आता अर्जुन येईलच. तर नागराज त्याला समजावून सांगतो, आपण घरी जाऊया, तेथे सर्वांची भेट होईलच. आणि हे सगळे घरी यायला निघतात. इकडे कल्पना ही प्रतापची वाट पाहत असते, पण प्रताप अजून आलेला नसतो. पूर्णा आजी तिला खोलीत घेऊन जाते आणि आराम करायला सांगते. तर इकडे सायली ही प्रियाला म्हणते, तू एक नंबरची संधी साधू मुलगी आहे. या घरावर संकट आलंय, त्यामुळे सर्वांच्या पुढे पुढे करायला आलीस ना. बाबा तुरुंगात राहिले काय आणि बाहेर राहिले काय, तुला काहीच फरक पडत नाही. तू घरच्यांना सुद्धा माझ्या विरुद्ध भडकून देतेस, पण एक लक्षात ठेव, यानंतर मी हे सहन करणार नाही, नाहीतर माझ्यासारखी वाईट मुलगी तुला दिसणार नाही. हे ऐकून प्रिया खूप घाबरते. या सायलीला आता घराबाहेर हाकलायचं असा विचार ती करते. इकडे प्रताप हा रविराज आणि महिपत बरोबर निघून जातो. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो. तेव्हा इन्स्पेक्टर त्याला सांगतो की प्रताप सुभेदारांची जमानत झालीये आणि रविराज किल्लेदारने केलीये. हे ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो. इकडे घरी सगळेजण प्रतापची वाट पाहत असतात. तेव्हा अस्मिता रडू लागते. सायली तिला सावरण्याचा प्रयत्न करते, तर अस्मिता तिच्यावरच ओरडते आणि प्रिया पुन्हा एकदा सायली विरुद्ध सगळ्यांना भडकून देते की ती अशी संधी साधू मुलगी आहे. तेवढ्यात रविराज प्रतापला घेऊन घरी पोहोचतो. प्रतापला पाहून सर्वांना खूप आनंद होतो आणि सगळे त्याला मिठी मारतात. परंतु महिपत आणि साक्षीला पाहून सायलीला मोठा धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन महिपतला मारहाण करणार, त्यामुळे प्रताप त्याच्या थोबाडीत मारेल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सायली प्रियाला